नमस्कार मित्रांनो, काँग्रेसने काल पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं की मुंबईमध्ये ते स्वबळावर लढणार आहेत. म्हणजे थोडक्यात मुंबईचा इन्शुरन्स म्हणून ओळखले गेलेले ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणि त्यांचे ज्येष्ठ आणि जाणते भागीदार शरद पवार यांच्यासोबत लढणार नाही आहेत, ते स्वबळावर निवडणुका लढणार आहेत. आणि त्यामुळे मुंबईच्या निवडणुका खरोखरच रंगतदार होणार आहेत. आता याच्यामध्ये खरी कसोटी काँग्रेसची इथे आहे की वेगळं लढून मुस्लिम मतं मिळणार का भाजपाला हरवायला मुस्लिम समाज शिवसेना, उबाठा आणि मनसेच्या बाजूने उभा राहणार आणि काँग्रेसचा दुसरा आधारस्तंभ असलेला दलित मतदार हा वंचित किंवा त्यांच्या स्थानिक पक्षांकडे जाऊन काँग्रेसला पूर्णपणे भुईसपाट करणार. काँग्रेसने हा जुगार खेळलेला आहे आणि जर हा जुगार यशस्वी झाला तर काँग्रेस जिंकेल, पण विजय मात्र भाजपाचा होईल. मुंबई महानगरपालिका भाजपाला मिळण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका, म्हणजे भाजपाच्याच खालोखाल सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोण बजावू शकत असेल तर ते काँग्रेस पार्टी करणार आहे. काँग्रेसचा हा निर्णय एका प्रकारे योग्य आहे, कारण इतकी वर्ष जेव्हा मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपा यांची युती होती तेव्हा काँग्रेस तिथे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सातत्याने भूमिका बजावत होता. मनसेची मुंबईमध्ये कोणतीही भूमिका नव्हती. त्यांचे काही नगरसेवक निवडून आले तरी कधीही मनसे विरोधी पक्षाच्या भूमिकेत नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस एक होती तेव्हाही त्यांना मुंबईत कोणीही विचारत नव्हतं. हे काही जो ठराविक भाग कुर्ला वगैरे, नवाब मलिक आणि इथे भांडूप वगैरेचा थोडासा भाग वगळता तर राष्ट्रवादीचं मुंबईत अस्तित्वच नव्हतं. आणि त्यामुळे काँग्रेसला हे मान्य होण्यासारखं नव्हतं की उद्धव ठाकरेंनी सोयीस्कररित्या जेव्हा गरज आहे तेव्हा काँग्रेसला सोबत घेतलं आणि जेव्हा गरज आहे तेव्हा काँग्रेसला न विचारताच मनसेला सोबत आणण्याचा निर्णय घेतला. उबाठा सेनेला खात्री होती की काँग्रेसला आपण कधीही आपल्याबरोबर घेऊ शकतो. महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना काही कळत नाही, त्यांना विचारण्यात काही अर्थ नाही. संजय राऊतांची मैत्री थेट राहुल गांधींची आहे. उद्धव ठाकरे थेट सोनिया गांधींच्या दरबारात जाऊन कुर्निसात करू शकतात आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना विचारायची गरजच नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी परस्पर राज ठाकरे यांना सोबत घेऊन महापालिका निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला, कारण विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी मनसेमुळे त्यांच्या जागा गेल्या होत्या आणि ती चूक टाळण्यासाठी की मराठी दोघं ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी माणसांचं मतं फुटणार नाहीत, हा त्याच्यामागचा अंदाज होता. काँग्रेसला आपण सहज आपल्यासोबत आणू शकतो ही खात्री होती, पण काँग्रेसला पायपुसणं म्हणून या आघाडीत राहायचं नव्हतं. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची भूमिका महत्त्वाची होती. शिवसेनेसोबत जाणं हा निर्णय काँग्रेससाठी सोपा नव्हता, पण काँग्रेसने तो घेतला. पण मनसेसोबत जाणं काँग्रेससाठी अवघड गोष्ट आहे, कारण उद्धव ठाकरेंबद्दल जी खात्री आहे ती राज ठाकरेंबद्दल नाही आहे. उद्धव ठाकरेंनी एकदा भूमिका बदलली की भूमिका बदलली. स्वतःचा विनाश करून घेतील पण आपली भूमिका बदलणार नाहीत, ही उद्धव ठाकरेंची खासियत आहे. पण राज ठाकरेंची भूमिका दर 6 महिन्यांनी बदलते आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काँग्रेसला विश्वास नाही. राज ठाकरे सोबत आल्यास आपल्याला मतं मिळतील हा काँग्रेसला विश्वास नव्हता. आणि दुसरी गोष्ट, आपण विरोधी पक्ष, प्रमुख विरोधी पक्ष असताना आणि आता उबाठा सेनेतले तशी काही अस्तित्व उरलेलं नसताना, म्हणजे सगळे जे होतं ते एकनाथ शिंदेंसोबत गेले, अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक गेले, आमदार तर तिथे आहेच आहेत. आणि त्यामुळे उबाठा सेनेचं अस्तित्व नाही. केवळ ठाकरे या ब्रँड नेमसाठी आपण दुय्यम भूमिका स्वीकारायची काँग्रेसची इच्छा नव्हती. पण आता प्रश्न आहे की काँग्रेस या निवडणुका एकट्याने लढवणार का टॅक्टिकल अलायन्स करणार? आता टॅक्टिकल अलायन्स म्हणजे वंचित बहुजन आघाडीबरोबर केला जाऊ शकतो, त्याच्यातनं दलित मुस्लिम मतं एकत्र येऊ शकतात, किंवा मग वंचित आणि समाजवादी पार्टी यांना सोबत घेतलं तर काही प्रमाणात काँग्रेस असं एक स्वतःची पोझिशनिंग करू शकते की बघा
अजूनही अल्पसंख्याक आणि दलित समाजाचे लोक, त्यांच्यासाठी काँग्रेस हाच पर्याय आहे. त्याच्या जोडीला ते धारावी वगैरे सारखे मुद्दे पुढे करून जो मुंबईतला निम्न मध्यमवर्गीय आहे किंवा ज्याच्यात बेकायदेशीररित्या मुंबईत राहत आहेत आणि ज्यांना ती थोडीशी टांगती तलवार आहे या सगळ्या पुनर्विकासाच्या राजकारणात, त्यांना आपल्या बाजूला उभं करून, जे बंगालमधनं खास करून आलेले, जे संशयित बांगलादेशी म्हणजे सांगता येत नाही, पण असे जे सगळे लोक आहेत त्यांना काँग्रेस लक्ष करू शकेल का, हा त्यातला प्रश्न आहे. पण मुद्दा आहे की काँग्रेसची ही निवडणूक लढण्याची तयारी आहे का? कारण राहुल गांधी त्यांचे सगळ्यात मोठे ॲसेट हे जर्मनीला गेलेले होते. ते कधी आले, येणार आहेत, काही कोणाला कल्पना नाही. त्यांच्या अनुपस्थितीत प्रचाराची धुरा कोणाकडे असेल हा देखील प्रश्न आहे. मग ती वर्षा गायकवाड यांच्याकडे असणार आहे का, असलम शेखकडे असणार आहे का, इतर कोणाकडे असणार आहे? कारण काँग्रेसकडे आता मुंबई व्यापी नेतृत्व उरलेलं नाही आहे. एकेकाळी काँग्रेसकडे मुंबई व्यापणारे चेहरे होते. त्याच्यामध्ये संजय निरुपमही होते, गुरुदास कामतही होते, देवरा कुटुंबीयही होते, कृपाशंकर सिंग, म्हणजे एकेका समाजाचे प्रतिनिधित्व करू शकणारे लोक होते. पण आता काँग्रेसकडे ते काही उरलेलं नाही आहे. केवळ अँटी BJP वोट आपल्याकडे आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करू शकतं. पण ते प्रयत्न करायचे तर आपला ब्रँड हा ठाकरे ब्रँडपेक्षा मोठा आहे आणि तो जास्त सिन्सिअर आहे, हे त्यांना सिद्ध करावं लागेल, हे त्यांना पुढे रेटावं लागेल. उद्धव ठाकरे आत्ता कितीही मोदींविरुद्ध बोलत असले तरी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. सुप्रिया सुळेंनी तर त्या EVMच्या मुद्द्यावर तर सांगूनच टाकलं होतं. आणि त्यामुळे ही जी शक्यता आहे की शरद पवार कधीही भाजपासोबत जाऊ शकतात, हे लोकांच्या मनात उतरवणं हा काँग्रेसच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यात जर काँग्रेस यशस्वी झाली आणि काँग्रेसनी काही प्रमाणात मुस्लिम आणि दलित मतं मिळवली तर जो भाजपासाठी हा सगळ्यात मोठा फायद्याचा मुद्दा असणार आहे. कारण कागदावर मराठी आणि मुस्लिम एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेची सत्ता उबाठा सेना अधिक मनसे अधिक मित्रपक्षांना मिळू शकते. मी फक्त कागदावर म्हटलं कारण प्रत्यक्षात मराठी माणसाला पण स्वतःचं मन आहे, स्वतःची बुद्धी आहे. अनेक वर्ष त्यांनी याच्या मागे जाऊन, उद्धव ठाकरेंच्या मागे जाऊन किंवा बाळासाहेबांबद्दलची सहानुभूती म्हणून मतदान केलं. पण आता जे सगळे प्रकार बाहेर येत आहेत ते बघता जर मुस्लिम लांगुल चालन करून उद्धव ठाकरे मतं मागणार असतील तर मराठी माणूसही त्यांच्यापासून दुरावू शकतो. दुसरीकडे सर्वेक्षणात जरी समोर आलं असलं की मुस्लिम समाज मनसे असतानाही उबाठा सेनेला किंवा मनसेला मतदान करू शकतो, कदाचित ते उबाठा सेनेला करतील, पण जिथे मनसे उमेदवार आहेत, अर्थात मनसे मुस्लिम बहुल भागात उमेदवार देणारच नाही, पण जरी जिथे असेल तिथे कदाचित ते काँग्रेसला किंवा इतर पक्षाला देऊ शकतील, असं काहीतरी होऊ शकेल. पण म्हणून ही सगळी शक्यता कागदावर जास्त वाटते. परंतु काँग्रेस वेगळं लढण्याच्या तयारीत आता आलेली आहे. पण एकट्याने लढलं तर काँग्रेस भुईसपाट होईल याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. पण काँग्रेसने जर थोडा समजूतदारपणा दाखवला आणि प्रकाश आंबेडकर किंवा समाजवादी पार्टी किंवा अगदी MIM बरोबर काँग्रेससोबत गेली किंवा टॅक्टिकल अलायन्स केला, प्रत्यक्ष नाही पण टॅक्टिकल अलायन्स केला, तर काँग्रेस आपलं उद्दिष्ट साध्य करू शकेल. काँग्रेस लॉंग टर्म लंबे रेस का घोडा आहे. किती निवडणुका हरल्या तरी काँग्रेसचा मतांचा टक्का साधारणतः 15-20% मतं काँग्रेसला मिळतात. ती मतं कायम राखायची असतील तर काँग्रेसला हा डाव सोडून द्यायचा आहे. पण तो अशा पद्धतीने की काँग्रेस पराभूत झाली तरी खरा तोटा मनसे आणि उद्धव ठाकरेंना होणार आहे. आणि म्हणून काँग्रेसने निर्णय तर घेतला आहे, पण काँग्रेस पुढे कसं जातं आहे ते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.